अक्षय तृतीयेचा पवित्र सण दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो। या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूच्या पूजेला विशेष महत्त्व आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा विधीपूर्वक केली तर माता लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते असे मानले जाते। अक्षय तृतीयेचा अर्थ अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही आणि म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामांचा कधीही क्षय होत नाही। अक्षय तृतीयेला आखातीज असेही म्हणतात। तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो। त्यामुळे या दिवशी तुम्हाला कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करायची असेल किंवा कोणत्याही मोठ्या प्रमाणावर खरेदी करायची असेल तर तुम्ही या दिवशी कोणताही मुहूर्त न पाहता पंचांग न पाहता नक्कीच खरेदी करू शकता। नमस्कार, अन्वीज मराठी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीयेची पूजाविधी, त्यासाठी लागणारं संपूर्ण साहित्य आणि पूजाविधीचा मुहूर्त काय असेल हे देखील पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा। चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग लगेच सुरुवात करूया। अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर ब्रह्म मुहूर्तावर उठावे, घराची साफसफाई करावी, आपली नित्य कामे उरकून पवित्र किंवा शुद्ध पाण्याने अंघोळ करावी। त्यानंतर तुम्ही पूजा करू शकता। आता सर्वात प्रथम आपण पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया। तर या ठिकाणी मी पूजेसाठी माता लक्ष्मीचा फोटो घेतलेला आहे, त्याचबरोबर भगवान विष्णूचा फोटो घेतलेला आहे। तुमच्याकडे दोघांचा मिळून एक असा फोटो असला तरीही चालेल। त्याचबरोबर आपल्याला पूजेसाठी काही फुलं लागणार आहेत। इथे मी विड्याची पानं थोडी घेतलेली आहेत, तुळशी पत्र घेतलेला आहे, फोटोसाठी हार घेतलेला आहे आणि पूजेसाठी फुलं घेतलेली आहेत। इथे मी श्रीयंत्र घेतलेला आहे, कमळगट्ट्याची माळ घेतलेली आहे, हळदी कुंकू, अष्टगंध आणि चंदन घेतलेला आहे देवाला लावण्यासाठी। एक निरांजन घेतलेला आहे मी तेलवाती घालून, तुपाचा दिवा सुद्धा घेऊ शकता। एक नारळ घेतलेला आहे मी, त्यानंतर कलशासाठी आणि इथे ताम्हण घेतलेला आहे छोटंसं अभिषेक करण्यासाठी। अगरबत्ती घेतलेली आहे, कापूर घेतलेला आहे, गणेशाची मूर्ती घेतलेली आहे, रांगोळी घेतलेली आहे, स्वच्छ पाणी घेतलेलं आहे, पंचामृत घेतलेला आहे अभिषेक करण्यासाठी, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घेतलेला आहे। तुमच्याकडे कुबेर यंत्र असेल तर कुबेर यंत्र घ्या। इथे मी तांदूळ घेतलेला आहे, त्याचबरोबर नाणं, सुपारी आणि बदाम घेतलेला आहे, लाल पिवळा धागा घेतलेला आहे, माचीस आणि घंटा घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला पूजेसाठी एक चांगलं स्वच्छ वस्त्र घ्यायचं आहे। इथे तांब्यामध्ये मी स्वच्छ असं पाणी भरून घेतलेलं आहे कलश स्थापन करण्यासाठी। आणि नैवेद्यासाठी मी इथे आंबे घेतलेले आहेत। अक्षय तृतीयापासूनच आंबे खाण्यास सुरुवात केली जाते बऱ्याच ठिकाणी। तर एवढं साहित्य आपल्याला पूजा करण्यासाठी लागणार आहे। आता आपण लगेच पूजा करायला सुरुवात करूया। तर पूजेची जागा सर्वात प्रथम स्वच्छ करून घ्यायची आहे। त्या ठिकाणी एक स्वस्तिक काढून त्यावरती हळदी कुंकू टाकून आपण त्यावरती चौरंग ठेवणार आहोत। तर यंदा अक्षय तृतीयेची तिथी 29 एप्रिल रोजी संध्याकाळी 5:31 सुरू होत आहे आणि 30 एप्रिल रोजी दुपारी 2:12 समाप्त होईल। त्यामुळे उदयतिथीनुसार यावर्षी अक्षय तृतीयेचा सण बुधवार दिनांक 30 एप्रिल रोजी साजरा केला जाणार आहे। अक्षय तृतीयेला पूजेचा मुहूर्त 30 एप्रिल रोजी सकाळी 5:15 पासून ते दुपारी 12:45 पर्यंत आहे। अक्षय तृतीयेला पूजेचा शुभ मुहूर्त 4.5 तासांचाच असतो। तर या ठिकाणी मी चौरंगावरती स्वच्छ वस्त्र अंथरून घेतलेलं आहे। सर्वात प्रथम आपण दिवा लावून घेऊया। त्यासाठी थोड्या अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून मी एक दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे। दिव्याची सुद्धा आपण पूजा करून घेऊया। हळद कुंकू अक्षता फूल वाहायचं आहे। तर पूजा करण्याआधी आपण आचमन करणार आहोत। ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः। चौथ्या वेळेस पाणी खाली सोडायचं। ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः। यानंतर हातामध्ये थोड्या अक्षता आणि एक फूल घेऊन आपल्याला संकल्प करायचा आहे। कोणत्याही प्रकारच्या पूजेपूर्वी संकल्प घेणे आवश्यक आहे, म्हणजे त्या पूजेचे आपल्याला पूर्ण फळ प्राप्त होते। त्यानंतर आपण गणपतीला अभिषेक करून घ्यायचा आहे। तर एका ताम्हणामध्ये मी गणेशाची मूर्ती ठेवलेली आहे। स्वच्छ पाण्याने पहिल्यांदा अभिषेक करायचा आहे, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि पुन्हा पाण्याने अभिषेक करून आपल्याला मूर्ती स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे। यावेळी तुम्ही गणपतीचा मंत्र म्हणू शकता। ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः। मूर्ती मी स्वच्छ पुसून घेतलेली आहे।
त्यानंतर चौरंगावरती जोडविड्याच्या पानावरती मी थोड्या अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून श्री गणेशाची मूर्ती तिथे ठेवणार आहे आणि आपण गणेशाची पूजा करून घेऊया। गणेशाला चंदन अष्टगंध लावायचा आहे, हळदी कुंकू वाहायचं आहे, थोड्या अक्षता ठेवायच्या आहेत, फूल वाहायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे। यानंतर श्री गणेशाला मी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवलेला आहे। यानंतर आपण कलश स्थापना करून घेणार आहोत। तर बऱ्याच ठिकाणी या दिवशी मातीच्या मडक्याचीही पूजा केली जाते। तुमच्याकडे कशी पद्धत असेल तशी तुम्ही करा। जर मातीचं मडकं उपलब्ध नसेल तर तुम्ही अशा प्रकारे तांब्याच्या तांब्यामध्ये सुद्धा जल टाकून त्याचीही पूजा करू शकता। तर इथे पहा, मी एका तांब्याच्या तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घेऊन त्यामध्ये हळदी कुंकू, अक्षता, नाणं, सुपारी, बदाम आणि एक फूल टाकलेलं आहे आणि चौरंगावरती मी तांदळाने स्वस्तिक काढलेला आहे किंवा तुम्ही तांदळाची रास सुद्धा घालू शकता। त्यावरती हळदी कुंकू टाकून आपण कलश स्थापन करून घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता मी कलशावरती सुद्धा ओल्या गंधाने स्वस्तिक आणि 5 नाम सुद्धा काढून घेतलेले आहेत। यानंतर त्यावरती 5 वेड्याची पानं आपल्याला ठेवायची आहेत किंवा या दिवशी तुम्हाला आंब्याची पानं मिळाली तरीही उत्तम, ती सुद्धा तुम्ही वापरू शकता। त्यावरती नारळ ठेवायचा आहे आणि आपण कलशाची पूजा करून घेणार आहोत। तर नारळाला हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षता वाहायच्या आहेत, फूल वाहायचं आहे। यानंतर आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करून घेणार आहोत। जर तुमच्याकडे लक्ष्मीची मूर्ती असेल तर मूर्तीलाही छान अभिषेक घालून तुम्ही मूर्तीची पूजा करायची आहे किंवा फोटो सुद्धा घेऊ शकता। तर इथे मी दोन्हीही फोटो स्वच्छ पुसून घेतलेले आहेत। तुमच्याकडे विष्णू आणि लक्ष्मीचा असा एकत्र फोटो असला तर तो एक घेतला तरीही चालेल। माझ्याकडे दोन्ही असे फोटो आहेत। तर मी भगवान विष्णूंना चंदन अष्टगंध लावून घेतलेला आहे आणि माता लक्ष्मीला हळदी कुंकू लावलेला आहे, अक्षता वाहायच्या आहेत आणि सुगंधित फुलाची माळ घालून घ्यायची आहे। या दिवशी नैवेद्यात जव किंवा गव्हाचा सातू, काकडी, चण्याची डाळ अर्पण करतात। प्रभू विष्णूंना तुळस देखील मी अर्पण केलेली आहे। तसेच या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचा जप करायचा आहे। पूजा झाल्यानंतर सर्वात शेवटी तुळशीला जल अर्पण करायचं आहे, तुपाचा दिवा लावायचा आहे आणि सर्व पूजा झाल्यानंतर भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि गणपतीची श्रद्धापूर्वक आरती करायची आहे। तसेच या दिवशी कुबेराचीही पूजा केली जाते। जर तुमच्याकडे कुबेर यंत्र असेल तर तुम्ही कुबेर यंत्राचीही पूजा करू शकता। इथे मी श्रीयंत्राचीही पूजा करणार आहे। तर चौरंगावरती थोड्या अक्षता ठेवून त्यावरती मी हळदी कुंकू वाहून असं श्रीयंत्र ठेवलेलं आहे। श्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचं आसन आहे। त्यामुळे तुमच्याकडे जरी श्रीयंत्र असेल तर या दिवशी याची नक्कीच पूजा करा आणि नसेल तर या दिवशी मात्र तुम्ही विकत घेऊन श्रीयंत्राची स्थापना देखील करू शकता। आपण श्रीयंत्राचीही पूजा करून घेतलेली आहे। यानंतर आपण आंबे ठेवलेले आहेत। या दिवसापासूनच आंबे खाण्याला सुरुवात होते, त्यामुळे आरोग्यही उत्तम राहते किंवा ऐवजी तुम्ही पुरणपोळी, आमरसाचाही नैवेद्य दाखवू शकता। तर या दिवशी बऱ्याच ठिकाणी उपवास केला जातो। तर या दिवशी मातीच्या लहान मटक्यात पाणी भरून ठेवावे व त्यावरती खरबूज ठेवून पूजा केल्यानंतर सवासणीला याचे दान द्यायचे आहे। या व्यतिरिक्त या दिवशी दान देण्याचे अत्यंत महत्त्व आहे। या दिवशी आंबे देखील तुम्ही गोरगरिबांना दान करू शकता किंवा मिठाई, गोड पदार्थ या दिवशी गोरगरिबांना दान करावेत। तसेच अक्षय तृतीयेला नवे कपडे, दागिने, घर, वाहन इत्यादी गोष्टी खरेदी करणं सुद्धा शुभ मानलं जातं। त्याचबरोबर या दिवशी सोनं चांदी खरेदी केल्यास घरात सुख समृद्धी येते व आर्थिक भरभराटी होते असेही मानले जाते। तर सर्व पूजा झाल्यानंतर मी धूप दीप ओवाळून घेतलेला आहे, रांगोळीही काढलेली आहे। तर हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्यामुळे या दिवशी मंगल कार्य, विवाह, खरेदी, गुंतवणूक इत्यादींसाठी मुहूर्त पाहिला जात नाही। या दिवशी जी व्यक्ती विधिवत व्रत ठेवून तप आणि पुण्यदान करते त्या व्यक्तीस अक्षय पुण्यफलाची प्राप्ती होते। तसेच या दिवशी काही जण घरात विशेष पूजा, जप, होम इत्यादी विधी करतात। अक्षय तृतीयेला पितरांना केलेले पिंडदान विशेष फलदायी असतं। तर या दिवशी तुम्हाला जे जे शक्य होईल ते नक्कीच करा। तर पूजा झाल्यानंतर सर्वात शेवटी आरती केलेली आहे, मनोभावे नमस्कार करायचा आहे। तर अशा प्रकारे आपली पूजा संपन्न झालेली आहे। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा। आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।